पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक म्हाडा घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटीची पहिली बैठक झालेली आहे। घोटाळ्याची चौकशी या विशेष समितीकडून केली जाते। डॉक्टर प्रवीण गेडाम हे जे आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी काम करणार आहे। विकासक आणि काही शासकीय यंत्रणा या एसआयटीच्या रडारवर आहेत। नकाशा आणि बांधकाम क्षेत्रामध्ये फेरबदल करून फसवणूक झाल्याचा दावा यामध्ये केला गेला। डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी काम करणार आहे। विकासक आणि काही शासकीय यंत्रणा या एसआयटीच्या रडारवर आहेत। या सगळ्या संदर्भात आपल्याला प्रतिनिधी किरण गोटूर आणखी तपशील देत आहेत। किरण, कल्याणी, खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण जो आहे तो घोटाळा उघडकीस आलेला होता। एक मोठा घोटाळा आहे। या सगळ्या घोटाळ्या संदर्भात जवळपास 40 ते 45 बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता। 1 एकरच्या वरती जर बांधकाम असेल तर त्यातली 20% घरं हे म्हाडाला देण्याचं हे बंधनकारक आहे, अशा पद्धतीचे नियम हे राज्य सरकारचा आहे। आणि ते म्हाडा जे आहे हे जे 20% घरं जे बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाला मिळतं ते म्हाडा गरिबांना ज्या लॉटरी पद्धतीने हे देत असते, अशा पद्धतीची ही संपूर्ण प्रक्रिया आहे। पण 1 एकरपेक्षा अधिक बांधकाम असून सुद्धा ते कागदपत्रामध्ये फेरफार करून ते कमी दाखवून हे संपूर्ण जे घोटाळा आहे ते आतापर्यंत झालेला आहे आणि करोडो रुपयांचा हा संपूर्ण घोटाळा आहे। हे सगळं लक्षात आल्यानंतर नाशिक पोलिसांमध्ये जवळपास 40 ते 45 बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हा दाखल झाला। यातल्या काही लोकांना जामीन मिळालेला आहे आणि काही लोकांना हे अद्याप जामीन मिळाला नाहीये। हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मध्यंतरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा घोटाळा आहे, गरिबांचा घर जे आहे ते लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा लाटलेला आहे, अशा पद्धतीचे आरोप करत या सगळ्या घटनेची एकूणच गंभीर दखल घेत या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यासाठी जे एसआयटीची स्थापना करू अशा पद्धतीची घोषणा केली होती। आणि अगदी 2 दिवसाआधीच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची सुद्धा स्थापना झालेली आहे। आणि आज नाशिकमध्ये ही पहिली बैठक पार पडली आणि जे प्राथमिक माहिती आहे ती एसआयटी कडनं घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या सर्व प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे संकेत जे आहेत राज्य शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे या एसआयटीच्या माध्यमातून हा सगळा जो तपास आहे तो कशा प्रकारे पुढे होतो आणि नेमकं काय कारवाई होतो या सगळ्या लोकांवरती हे बघणं महत्त्वाचं आहे। जी किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।